मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर ट्रॉली सहित चक्क विहिरीत कोसळून 7 महिलांचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। कशी घडली ही घटना, कोण आहेत या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिला, हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे घटनाक्रम समजून घेणार आहोत। तत्पूर्वी मंडळी, आपल्याला एक छोटीशी विनंती असणार आहे। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेले घंटीचे बटन ऑल वर दाबून चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक बातमीची नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप मिळत राहील आणि घटनेतील A to Z माहिती सांगण्यासाठी आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळेल। नमस्कार मंडळी, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहत आहात आवाज बहुजनांचा न्यूज। लेकीला हळद लागण्यापूर्वीच सारं संपलं। हळद काढणीच्या मजुरीला जाताना ट्रॅक्टर सहित ट्रॉली विहिरीत कोसळली। या घटनेत आई व मुलीचा दुर्दैवी अंत झालाय। मे महिन्यात लेकीचे लग्न ठरल्याने सर्वजण तयारीला लागले होते। कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी लेक ही आईसोबत मजुरी करण्यासाठी निघाली होती, परंतु नियतीला कदाचित ते अमान्य होते। मजुरीवर घेऊन जाणारे ट्रॅक्टर ट्रॉली सहित 60 ते 70 फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळले। यात मायलेकींचा मृत्यू झालाय, तर अन्य एका मुलीचा देखील समावेश आहे। ही घटना 4 एप्रिल रोजी शुक्रवारी सकाळी 7:30 वाजेच्या सुमारास आलेगाव शिवारात घडली आहे। 18 वर्षीय धुरपता सटवाजी जाधव आणि सिमरन संतोष कांबळे असे मुलींचे नावे आहेत। हळद लागण्यापूर्वीच दोन्ही कुटुंबावर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। धुरपता जाधव आणि सिमरन कांबळे या दोघी एकाच गावातील आणि गरीब कुटुंबातील होत्या। महिन्याभरापूर्वीच दोघींची सोयरीक झाली होती। मे महिन्यात लग्नाची तारीख काढली जाणार होती। लग्नाला पैसे लागणार म्हणून दोन्ही मुली हातभार लावण्यासाठी आई वडिलांसोबत शेतमजुरीला जात होत्या। 200 ते 250 रुपये त्यांना मोबदला देखील मिळायचा। लेकीच्या लग्नामुळे कांबळे आणि जाधव कुटुंबीय आनंदात होते, मात्र दुर्दैवी घटनेमुळे दोन्ही कुटुंबाच्या आनंदावर विरजण पडले। हळदी काढणीच्या कामासाठी शेतात महिला मजुरांना ट्रॅक्टर मधून घेऊन जात असताना आलेगाव येथील दगडोजी शिंदे यांच्या शेतात कामासाठी एकूण 10 महिला आणि पुरुष शेतमजूर ट्रॅक्टर मधून जात होते। दरम्यान ट्रॅक्टर चालकाचा अचानक ट्रॅक्टरवरचा ताबा सुटल्याने कच्च्या रस्त्याच्या शेजारी असलेल्या विहिरीत ट्रॅक्टर कोसळला। विहिरीला तटबंदी नसल्याने हा अपघात घडला असल्याचे बोलले जात आहे। ट्रॅक्टर उलटत असताना उडी मारून ट्रॅक्टर चालक मात्र पसार झालाय। विहिरीत पाणी असल्याने पूर्ण ट्रॅक्टर विहिरीत बुडाला। ट्रॅक्टर विहिरीत पडले त्यावेळी आसपास असलेल्या काही शेतकऱ्यांनी पूर्वाबाई कांबळे, पार्वतीबाई भुरड आणि सटवाजी जाधव यांना सुखरूप बाहेर काढले। या घटनेत 7 महिला ट्रॅक्टर खाली अडकल्याने गुदमरून त्यांचा मृत्यू झाला। बघता बघता सर्वत्र हाहाकार पसरला। या घटनेनं नांदेड आणि हिंगोलीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झालाय। घटनेदरम्यान परिसरात असलेले इरवाजी सरोदे तसेच इतर काही शेतकरी तातडीने विहिरीजवळ गेले। 2 महिला आणि एका पुरुषाला त्यांनी सुखरूप बाहेर काढले। विशेष म्हणजे मृतामध्ये इरवाजी सरोदे यांच्या पत्नी आहेत। पत्नीचा अपघातात मृत्यू झाला, परंतु हे सर्व दुःख पचवून इरवाजी सरोदे यांनी तिघांचे प्राण वाचवलेत। घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून ट्रॅक्टर चालक हा अल्पवयीन असल्याचे व त्याला ट्रॅक्टर चालविण्याचा अनुभव नसल्याने त्याने ट्रॅक्टरचा सिंगल ब्रेक जोराने मारला असावा, म्हणून असा प्रकार घडला असेल असे तर्कवितर्क घटनेच्या ठिकाणी बघायला आलेल्या नागरिकातून बोलले जात होते। घटना कशी घडली असेल हे बघण्यासाठी लोकांचे लोंढेच्या लोंढे घटनास्थळाकडे निघू लागले होते। जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्यासह आपत्ती नियंत्रण समितीचे सर्व पदाधिकारी व शहरातील पुढारी मोठ्या संख्येने आलेगाव मध्ये दाखल झाले। स्थानिक प्रशासन व पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होऊन विहिरीत कोसळलेला ट्रॅक्टर क्रेनच्या सहाय्याने विहिरी बाहेर काढण्यात आले। त्यानंतर 7ही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। हे घटनास्थळ नांदेड जिल्ह्यात येत असले तरी मजूर वर्ग हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज येथील रहिवासी आहेत। 35 वर्षीय ताराबाई जाधव, 18 वर्षीय सिमरन कांबळे व धुरपता जाधव, 25 वर्षीय सरस्वती लखन भुरड,
45 वर्षीय चौत्राबाई माधव पारदे आणि 25 वर्षीय मीना राऊत व ज्योती सरोदे अशी नावे या दुर्घटनेत मृत झालेल्या महिलांची आहेत. विशेष म्हणजे ताराबाई जाधव आणि धुरपता जाधव या दोघी मायलेकी होत्या. या घटनेची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे घोषित केले व अशा प्रकारच्या घटना भविष्यात घडू नये यासाठी ठोस पावले उचलले जातील अशा भावना व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली. मंडळी, या बातमीतील संपूर्ण घटनाक्रम ऐकून पाहून तुम्हाला काय वाटतंय नक्की कळवा कमेंट मध्ये. आवाज बहुजनांचा.